खादरवाडी वासियांना न्याय मिळवून देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन। खादरवाडी येथील श्री बक्काप्पा देवस्थान असलेल्या 42 एकर जमिनी संदर्भात सर्वांगाने सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन तहसीलदार सिद्राय भोजगी यांनी आज शनिवारी ग्रामस्थांना दिले। जर आपल्यावर अन्याय झाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा खादरवाडी येथील शेतकऱ्यांनी दिला आहे। खादरवाडी येथील शेतकऱ्यांच्या 42 एकर जमिनीच्या बाबतीत गैरव्यवहार झाला आहे। सदर जमीन भूमाफियांच्या घशात घालण्याचा कट रचण्यात आला आहे असा आरोप करण्याबरोबरच या जमिनीच्या व्यवहारामध्ये कमिटी व वारसदाराने कब्जेदार शेतकऱ्यांच्या विकलेल्या जमिनीचे पैसे मिळालेले नाहीत। कब्जेदार शेतकऱ्यांना फसवून जो 108 एकरचा व्यवहार वारसदार आणि वारी कमिटीने केला आहे तो रद्द करावा अशी शेतकरी व गावकऱ्यांची मागणी आहे। या संदर्भात तहसीलदार सिद्राय भोजगी यांनी आज शनिवारी खादरवाडी येथे भेट घेतली। यावेळी त्यांच्या समवेत महसूल निरीक्षक पकाले आणि तलाठी हनुमंत मसला हे देखील उपस्थित होते। प्रारंभी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर तहसीलदारांनी श्रीफळ वाढून श्री बक्काप्पा देवाची पूजा करून आशीर्वाद घेतले। यावेळी बोलताना तहसीलदार भोजगी यांनी सदर जमिनी संदर्भातील 1961 पासून जी कागदपत्रे तपासली जातील त्याचप्रमाणे त्यामध्ये काय बदल झाले आहेत ते पाहिले जाईल। या पद्धतीच्या वादग्रस्त जमिनीच्या बाबतीत एक प्रस्ताव तयार करून प्रांताधिकाऱ्यांच्याकडे पाठवावा लागतो। त्यानंतर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या कागदपत्रानुसार आहेत की नाहीत याची शहानिशा केली जाईल। या प्रक्रियेदरम्यान कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे स्पष्ट करून आपले खाते कशा प्रकारे चौकशी करून न्याय देते याची माहिती तहसीलदार सिद्राय भोजगी यांनी दिली। तुमच्या जमिनीचा व्यवहार उपयोग नोंदणी कार्यालयात नोंद झाला आहे का ते तपासावे लागेल। झऱ्याच्या पाण्याच्या बाबतीत आम्ही कार्यवाही करू शकतो, तथापि जमिनीच्या व्यवहारांची उपनोंदणी कार्यालयात नोंद झाली असेल तर त्याबाबतीत कार्यवाही करण्याचा अधिकार तहसीलदारांना देखील नसतो असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी शेतकरी व गावकऱ्यांनी सदर जमिनीमध्ये खादरवाडी रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करणारा बक्काप्पा देवाचा पाण्याचा झरा आहे। खादरवाडी वासीय गेली 100 वर्षे या झऱ्याचे पाणी पित आहेत। त्यामुळे जर ही जमीन पूर्वत कब्जेदार शेतकऱ्यांच्या नावाने झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिला। या प्रसंगी खादरवाडी गावातील समस्त गावकरी, शेतकरी संघटना, श्रीराम सेना हिंदुस्थान पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या। तहसीलदार साहेबांनी इथं येऊन सर्व खरी परिस्थिती काय बघितले आणि त्यांनी एका माणुसकीच्या दृष्टीतून विचार करून आम्हाला शब्द दिलेत आणि हे आपल्या बक्काप्पा देवस्थानासमोर त्यांनी आम्हाला शब्द दिलेत आणि बक्काप्पा देवस्थान आमचा शब्द बोललेला खोटा ठरवणार नाही। आज ज्याने आता साहेबांनी बोलले तो शब्द खोटा ठरणार नाही आणि तेच होणार। गाव सामायिक हे येणारच आणि अशी आम्ही बक्काप्पा देवाकडे प्रार्थना करूया। आणि डीसी साहेबांनी, आदरणीय तहसीलदार साहेबांनी हातात जे कार्य घेतले ते बक्काप्पाच्या आशीर्वादाने कार्य पूर्ण हो अशी सगळ्या आम्ही गावकऱ्यांनी तहसीलदार साहेबांकडे आणि बक्काप्पा देवस्थानाकडे मागणी करूया। हे आमचं गाव सामायिक म्हणून नाव काढल्यानंतर आहे, त्यास कुठला बी पुरावा नाही आणि त्यास काय पाठिंबा आधारच नाही। आपल्या मनाशी आल्या म्हणून डिलीट केल्यानंतर आहे, तिथे कसली बी एंट्री नाही। नाव काढले त्याचे बी पेपर आहेत आमच्याकडे, ते बी पेपर काढला मी। नाव नाव काढल्यानंतर म्हणजे काय तर सह्या हे ते पाहिजे की आता गाव सामायिक नाव काढल्यानंतर म्हणजे आमच्या पहिला गावच्या सह्या पाहिजे काढा म्हणून नाव हे। हा, सह्या नसताना काय नसताना हे नाव आमचं का काढतात कसं? आम्ही शेतकरी आहो, नाही शेतकरी राहून दे, नाव ठेवा आमचं। नाव काढणारा तुम्हाला अधिकार कोण दिला? इथेच आम्ही लढाई जिंकलोय। होय होय, फक्त लुबाडलं। जेवढी जी पब्लिक इथं आलाय ही अशीच तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला पाहिजे। सहकार्य करा, तुम्ही फक्त शेतकरी संघटनेला सहकार्य करा। शेतकरी संघटना तुमची 1 इंची जमीन जाऊ देणार नाही, ही शेतकरी संघटनेचा शब्द आहे तुम्हाला। पण तुमची ही इतकी आणि हे तुमचं पाठबळ हे खूप महत्वाचं आहे। नाव काढल्यानंतर त्याचं आम्ही त्याच्यावरती विचारलो नाव कसं केलं म्हणून। या आरटीआयच्या माध्यमातून माहिती घेतलो, त्यांनी लिहून दिल्यानंतर आम्हाला नाव कसं काढल्याने माहित नाही। मी त्यावेळेस नोकरीवर नव्हतो म्हणून लिहून दिला नाही। पुरावे आम्हाला पुरे आहेत। हे आमचं बक्काप्पाचं पाणी आहे, झरा आहे, याच्या 300 मीटरमध्ये कुणाला बी काय बी खोदकाम करता येत नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि काय झालं तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार। असं काय झालेलं असेल तर तुम्ही कळवा आणि कोण करत असेल ते बी सांगा आणि कोण कृपया करून हे गावचा पाण्याचा प्रश्न आहे, कुणी काय इथं खोदकाम करू नका। तसं आम्ही डीसी साहेबांना भी निवेदन दिलोय, त्याच्यात काय खोदकाम होऊ नये म्हणून। और हमारा डॉक्यूमेंट पूरा डॉक्यूमेंट चेक करेंगे।
1964 से डॉक्यूमेंट चेक करेंगे। 47 में खरीदी हुआ है सर। ठीक है, वो भी देखेंगे। हाँ। देखने के बाद आपका राय क्या है, उधर क्या क्या डेवलपमेंट हुआ है सभी चेक करके एक प्रपोजल रेडी करना पड़ता है मुझको, एसी सर को भेजना पड़ता है। वो प्रपोजल में क्या आपका जो डिमांड्स है डॉक्यूमेंट के हिसाब से है क्या नहीं चेक करके हम पूरा कोई किसी को भी इनजस्टिस नहीं होगा। सर क्या है? डॉक्यूमेंट में गांव सामायिक है। हाँ। गांव सामायिक हमारा होता है हमें मानना बालक खुश। हाँ। और ये फर्स्ट था, अभी गया है। वो फर्स्ट था, अभी गया बोला तो 15 साल से हाँ। उनके साथ झगड़ा चलो है सर हमारा। वो कल करके देते, आज करके देते, गांव वाले आओ, वो नहीं आया, ये नहीं आया, ऐसा झगड़ा चलो है सर। हाँ, इसके वजह से इतना बड़ा इशू है।